आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मुंबईतल्या माटुंगा इथून एक महत्त्वाची बातमी आहे। माटुंगा परिसरामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई हाती घेण्यात आली आहे। अवैधरित्या उभारलेल्या दुकानांवर ही कारवाई केली जाते। मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई हाती घेतलेली आहे। मुंबईत सोबतच राज्यामध्ये अनेक ठिकाणी सध्या अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात येते। माटुंगा परिसरातील अतिक्रमणाविरोधात देखील आता कारवाई सुरू करण्यात आली आहे। अवैधरित्या उभारलेल्या दुकानांवर ही कारवाई केली जाते। मुंबई महापालिका प्रशासन त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई हाती घेतली आहे। ऋतिक गणकवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ऋतिक, माटुंग्यातल्या कोणत्या भागामध्ये नक्की ही कारवाई सुरू आहे आणि कशा प्रकारे ही कारवाई हाती घेण्यात आली आहे? नक्कीच आपण बघतोय की शासन आणि प्रशासन जे आहे ते जे अतिक्रमणधारक आहे त्यांच्या विरोधात कुठेतरी कठोर झाल्याचं पाहायला मिळतं। आपण बघतोय या ठिकाणी माटुंगाचा ईस्ट परिसर आहे आणि सर्व जे अनधिकृत या ठिकाणी फेरीवाले असतात त्यांच्या विरोधात ही मोहीम सुरूच आहे। मात्र आपण बघतोय की थेट फुटपाथवरती हे एवढे मोठे दुकानं जे आहे ते थाटल्याचं पाहायला मिळतं आणि ह्याच या ठिकाणी हे फेरीवाले परवानाधारक आहेत। मात्र आपण बघतोय की त्यांनी दुकानाची ही जी साईज आहे ती अवाढव्य अशी करून ठेवली आहे। अक्षरशः लोकांना रस्त्यावरून जायला जागा नाही आहे आणि आता तीच कारवाईची मोहीम जी आहे ती आता महापालिका आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन संयुक्तपणे करत असल्याचं पाहायला मिळतंय। हे सर्व जे दुकानं आहेत ते त्यांच्या साईजपेक्षा जास्त मोठे आहेत आणि त्याचमुळं BMCचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणून त्यांना सरकवत असल्याचं पाहायला मिळतंय। तसेच आजूबाजूचे जे फेरीवाले आहेत त्यांना देखील काढण्याचा प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी करताना पाहायला मिळतंय। अधिकारी आहेत मुंबई महानगरपालिकेचे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही ही कारवाई करत आहात? यांना आपण पीच लायसन दिलेले आहेत, परंतु त्या लायसनपेक्षा अतिरिक्त जागा त्यांनी अडवून ठेवलेली आहेत। त्याच्या संबंधात अतिरिक्त जागेवरून हे सगळं निष्कासन करून त्यांना जेवढी जागा दिलेली बसायला तेवढ्या जागेवर त्यांना फेरीवाला म्हणून बसायला आपण लायसन दिलेले आहे। कुठं आणखी कारवाई सुरू आहे? आता हे दुपार 17मध्ये आता इकडे आलो, सायन हॉस्पिटलला कारवाई केली। आता माटुंगा स्टेशनच्या पूर्वेकडे हे पूर्ण जो रोड आहे या पूर्ण रोडवर बऱ्यापैकी यांना लायसन असल्यामुळे अतिरिक्त त्यांना लावलं। आता त्यांना दिलेल्या जागेपेक्षा एक्सेस गोष्ट त्यांनी केलेली आहे ती आपल्याला काढावी लागेल आणि पदपद आपल्याला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी मोकळा करायचा। आणखी किती ठिकाणी अतिक्रमण बाकी अजून आपल्याला? हे मुख्य ठिकाण जे आहे माटुंगा स्टेशनपासून 150 मीटरच्या अंतरावर हे मुख्य ठिकाण आहे। त्यानंतर मेन रोडला थोडेफार अतिक्रमण असणार, परंतु आता आपल्या एफ नॉर्थमध्ये बऱ्यापैकी आपण सगळं अतिक्रमण काढून टाकलं। एफ नॉर्थचं बऱ्यापैकी गेलेलं आहे। आपण बघितलं की सर्व एफ नॉर्थचं अतिक्रमण जे आहे ते बऱ्यापैकी निघाल्याचा दावा जो आहे या ठिकाणी अधिकाऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। माटुंगाचा स्टेशन परिसर आहे आणि या ठिकाणी हे परवानाधारक फेरीवाले होते, मात्र त्यांचं दुकान जे आहे ते अवाढव्य होतं, त्यामुळे ते दुकान जे आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो। बाकीचे फेरीवाले आहेत त्यांना या ठिकाणी त्यांना काढण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत कारवाई जी आहे ती महापालिकेकडून जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सागर, नक्कीच ऋतिक, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।